आणि नवीन गोलंदाज आहेत वरद. पाहूया काय करतायत ते. आणि वरद हे फक्त आणि फक्त 9 वर्षाचे गोलंदाज आहेत. देवदेव संघासाठी यांची गोलंदाजी आपण याच्यापूर्वी पण पाहिली होती. खूपच छान रनअप आहे. आणि हा एक फुलटॉस चेंडू, याच्यावरती कॅच होतोय का बघूया. परंतु ड्रॉप, पहिल्याच चेंडूवरती त्यांनी संधी बनवली होती परंतु कॅच ड्रॉप. खूपच लहान वयाचा आणि खूपच छोट्या कदकाठीचा हा प्लेअर आहे, पण सुंदर असा बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. खरं तर या ग्राउंडवरती एवढे बॉलिंग करायची डेअरिंग असणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि तो सुंदर बॉलिंग करतोय. सर्वांनी त्याला टाळ्या वाजवून त्याला अप्रिशिएट करायचंय सुंदर बॉलिंग करताना. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आणि कव्हर क्षेत्रामध्ये मारलेला हा चेंडू. फिल्डिंग करत आहे आणि त्याच्यावरती एकच धाव पळून एक धाव कंप्लीट. सुंदर बॉलिंग करतोय परत पुन्हा एकदा. आणि एक निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करताना सगळ्यांनी टाळ्या वाजवायची त्या बॉलरसाठी. या वयामध्ये खरं तर एवढी डेअरिंग करणं आणि तेवढा बॉल स्टंपपर्यंत पोहोचवणं हे शक्य नव्हतं. आम्ही जेव्हा खेळायचो तर खरंच ॲप्रिशिएट केलं पाहिजे ह्या मुलासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. सुंदर अशी ॲक्शन आणि त्याच्यावरती पुन्हा ते लोअर फुलटॉस आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा कॅचची संधी होती परंतु खूपच खराब फिल्डिंग. एक इझी असा बॉल अडवायला होता परंतु त्याच्यावरती खूपच खराब फिल्डिंग पाहायला मिळते. वर त्याची उत्कृष्ट बॉलिंग आहे. पुन्हा एकदा आपण त्याचं कौतुकच करायला पाहिजे. खूप चांगली बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा वरद आणि याच्यावरती सुंदर फटका 6 रनांसाठी. काही हरकत नाही वरद, सुंदर बॉलिंग करतोयस तू. धावसंख्या होती ती 36. शेवटचा चेंडू वरद याचा. आणि हा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, त्याच्यावरती 6 धावा मिळतील. परंतु हा एक सुंदर बॉलर पाहायला मिळाला आपल्याला देवदेव संघाकडून. एवढ्या कमी वयामध्ये पदार्पण करून या स्टेजवरती बॉलिंग करणं खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या सर्वांनी एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या. जे ग्राउंडवरती जे लोक आहेत त्या सर्वांनी त्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूपच छान बॉलिंग वरद.